हिंसाचारानंतर नागपुरातील शांतीनगर, लखाडगंज आणि यशोधरा नगरमध्ये निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता. दुपारी 1 ते 4च्या दरम्यान निर्बंध काहीसे शिथिल. गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील पोलीस ठाणे हद्दीमध्ये मात्र संचारबंदी कायम. यूपीतील हिंदू नेते कमलेश तिवारी हत्येतील आरोपी असीम अली नागपूर हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा संशय. हिंसाचाराआधी नागपुरामध्ये 3 ठिकाणी गुप्त बैठका झाल्याची माहिती. बैठकीत असीम अली उपस्थित असल्याचीही माहिती. नागपुरातल्या हिंसाचाराबाबत बांगलादेशातून चिथावणीखोर पोस्ट. बांगलादेशातून ऑपरेट होणाऱ्या फेसबुक अकाउंटची सायबर पोलिसांकडे माहिती. फेसबुकवरून धमकी देणारा बांगलादेशातला रहिवासी असल्याचं उघड. नागपूर हिंसाचार प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयए सुद्धा या संदर्भामध्ये चौकशी करणार असल्याची सूत्रांची माहिती. या हिंसाचाराचा देशविरोधी शक्तींशी संबंध आहे का याचा तपास एनआयए करणार अशी माहिती. नागपूरमधल्या हिंसाचारग्रस्त भागाचं सर्वेक्षण. प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 20 दुचाकी आणि 40 कारचं नुकसान. वाहनाचं पूर्ण नुकसान झाल्यास प्रति वाहन 50,000 मिळणार आणि विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. हिंसाचार पसरवणाऱ्या 34 सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटली. या 34 सोशल मीडिया खातेधारकांवरती 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद. काही विदेशातील अकाउंट्सचाही सायबर पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरात झालेल्या हिंसेशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा तसंच पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नाही. पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा दावा. संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेबाला थेट जबाबदार मानण्यास एमडीपीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा नकार. याउलट औरंगजेब भारतात अनेक चांगल्या कामांचा जनक होता, अखंड भारताचा निर्माता होता. इंजिनियर यांचा अजब जावईशोध. भाजप नेते किरीट सोमय्यांचं नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र. नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचं मालेगाव आणि बांगलादेशी कनेक्शन तपासा. सोमय्यांची पत्रातनं मागणी. औरंगजेब प्रकरण काढून जनतेच्या प्रश्नाचा विसर पडावा यासाठी वेगवेगळे विषय उपस्थित केले जात आहेत. अनिल देशमुखांची नागपूर राड्यावरती प्रतिक्रिया. अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर योग्य पद्धतीने दिलं जात नसल्याची आमदार रोहित पवारांची तक्रार. तर नागपुरातील राडा एका नेत्याच्या वक्तव्याने झाला असल्याचा आरोप. आणि फडणवीस तर सांगतात संयमाने बोलावं, रोहित पवारांची टीका. विधान भवन परिसरामध्ये एकनाथ शिंदे आणि नाना पटोले हस्तांदोलन करताना दिसले. दोघांमध्ये चर्चाही झाली. आज सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना विरोधकांचंही पायऱ्यांवरती आंदोलन. सभापतींच्या विरोधात आंदोलन करत विरोधकांची घोषणाबाजी. सभापती विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा विरोधकांचा आरोप. विधानसभेच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. दिशा सालियन प्रकरणी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. दबाव कशाला, न्याय हवा दिशाला अशा आशयाचे बॅनर्स हातात घेत आंदोलन. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवरती सातत्याने आरोप करणाऱ्या नितेश राणेंना एसआयटीने समन्स बजावला होता. मात्र नितेश राणे एसआयटी समोर उपस्थित न राहिल्याची सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन नार्को टेस्ट करा. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी. उद्धव ठाकरेंची चौकशी करा. दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं म्हणून तिला मारलं गेलं, सतीश सालियन यांचा आरोप. राजकीय ताकद वापरून प्रकरण दाबणं चुकीचं. अंजली दमानी यांची दिशा सालियन प्रकरणावरती प्रतिक्रिया. दिशाला आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळेल की नाही हे येणाऱ्या काळात समजेल, दमानी यांची एक्सपोस्ट. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. अंबादास दानवेंची दिशा सालियन प्रकरणावरती प्रतिक्रिया. तर भाजप सगळं ठरवून करत असल्याचा दानवेंचा आरोप. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी दिशा सालियन प्रकरण समोर आणलं, नाना पटोलेंचा आरोप. दिशा प्रकरण अधिवेशनात का यावर माध्यमांनी लक्ष ठेवलं पाहिजे, पटोलेंचं वक्तव्य. दिशा सालियन प्रकरणामध्ये इतक्या वर्षानंतर का याचिका दाखल करण्यात आली, अमोल मिटकरींकडून प्रश्न उपस्थित. दिशा प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे मूळ प्रश्न सत्ताधारी विरोधकांनी भरकटवू नयेत, मिटकरींचं वक्तव्य. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटण्याने दिशा सालियन प्रकरण आणलं, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर तरुण नेत्यांवरती चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राऊतांचं वक्तव्य. कोणीही दिशा सालियन प्रकरण राजकीय तसंच औरंगजेब प्रकरणाशी जोडू नये, मंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर.
महापालिका निवडणुका आल्या म्हणून वडिलांनी याचिका दाखल केली असंही नाही, सामंतांकडनं स्पष्ट. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया. महापालिका निवडणूक तोंडावर असल्यामुळे भाजपकडनं आरोप केले जात असल्याचा रोहित पवारांचा हल्लाबोल. सतीश सालियन यांनी कोणत्या आधारे याचिका केली माहीत नाही, मात्र याचिका करून योग्य केलं. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रतिक्रिया. तर सुशांत केसबाबतही स्पष्टता येईल, सुशांतच्या वडिलांचं वक्तव्य. पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्यामुळे नॉन क्रिमिनल रद्द का करू नये असा प्रश्न. विभागीय आयुक्तांची खेडकर कुटुंबियांना कारण दाखवा नोटीस. म्हणणं मांडण्यासाठी खेडकर कुटुंबियांना 2 आठवड्यांची मुदत. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात. कोल्हापुरातील जुने राजवाडा पोलीस ठाणं, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडनं कोरटकरचा तपास आणि शोध सुरू. सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शिरूर न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी. एका व्यक्तीला बॅटने मारहाण तसंच शिरूर इथे ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोके अटकेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. अजूनही एक आरोपी कृष्ण आंधळे फरार. देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत. सतीश भोसले उर्फ खोके आणि त्याच्या साथीदारांविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन. बीड जिल्ह्यातील प्राणीप्रेमींनी एकत्र येत केलं आंदोलन. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन मंत्री जयकुमार रावल यांनी हडप केली. अनिल गोटे यांचा गंभीर आरोप. माजी राष्ट्रपतींची जमीन सुरक्षित राहत नाही तर सामान्य जनतेचं काय, गोटेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त नंदुरबारमध्ये लागलेल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरनं धनंजय मुंडे गायब. त्यामुळे पक्षाने मुंडे यांच्यापासून अंतर ठेवलंय का अशी चर्चा. बिल गेट्स यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. फडणवीसांची भेट झाली सह्याद्री अतिथीगृहावरती आणि महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात चर्चाही झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.